कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। दमदारे तो गुप्तांचा विषय त्यांच्या गुप्तांकडनं बरोबर आहे, त्यांच्याकडनं फक्त व्हेरीफाय करून पैसे कसे काढता येतील ते बघा। 7 फेब्रुवारीला सुधाकर घारे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये एक कॉल रेकॉर्डिंग सर्वांना ऐकवली। त्यानंतर संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा गोंधळ उडाला। आमदार महेंद्र थोरवे हे पोलिसांना धमकावून पैसे वसूल करण्यासाठी सांगत आहेत असं म्हणत सुधाकर घारे यांनी भविष्यामध्ये आणखी काही पुरावे सादर करणार असल्याचं सांगितलं। महेंद्र थोरवे कोणत्या पैशाबद्दल बोलत आहेत? हा गुप्ता म्हणजे कोणी मोठा बिल्डर किंवा इन्व्हेस्टर आहे का? नदीम नाव घेऊन जमदाडे पोलीस महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांबद्दल काय बोलणं झाल्याचं बोलत आहेत। माझा फोन आला असं सांगू नका असं महेंद्र थोरवे का म्हणाले? सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर धक्कादायक आरोप केल्यानंतर असंख्य प्रश्नांची वादळं उठली। आमदार महेंद्र थोरवे यांच्या आवाजात असणारी ती कॉल रेकॉर्डिंग आणि त्यात उल्लेख केलेली नावं जमदाडे, गुप्ता आणि नदीम यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला। जमदाडे पोलीस यांच्याशी संपर्क होऊ शकला नसला तरी इतर 2 व्यक्तींशी संपर्क करून नक्की सत्य परिस्थिती काय याचा आम्ही शोध घेतला आणि एक धक्कादायक भूमिका समोर आली। नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर, आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट। काल सुधाकर भाऊ घारे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची मागणी केली की कर्जतचं जे नवीन सबर्बन कॉरिडॉर प्रकल्प रेल्वे स्टेशनचा होतोय त्याला हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव देण्यात यावं। ती मागणी जरी रास्त असली तरी त्याच्यानंतर घेतलेली संपूर्ण पत्रकार परिषद ही महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप करण्यासाठीच होती की काय असा प्रश्न आता सर्वांना पडलाय। त्या पत्रकार परिषदेतलं एक महत्त्वाचा मुद्दा जे विरोधकांनी उचलून धरलं ते म्हणजे सुधाकर भाऊ घारे यांनी त्याच्यामध्ये एक ऑडिओ क्लिप ऐकून दाखवली आणि त्याच्यानंतर सगळीकडे गोंधळ उडाला। आमदार महेंद्र थोरवे हे पोलिसांना दमदाटी करून किंवा कार्यकर्त्यांना दमदाटी करून मोठ्या मोठ्या धनदांडग्यांकडून किंवा भांडवलदारांकडून पैसे वसुली करण्यासाठी दमदाटी करतात किंवा धमकी देतात असा संदेश देण्याचा त्यातून प्रयत्न केला आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात आरोप झाले। त्या कथित कॉल रेकॉर्डिंगमधलं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवे पोलीस जे होते जमदाडे, जे आता आपल्या पोलीस स्टेशन नाही, कदाचित त्यांची बदली झाली, त्यांना म्हणतायत की गुप्ता जे कोणी आहेत त्यांची बाजू बरोबर आहेत, त्यांना पैसे कसे मिळवून देता येतील ते बघा। त्या ऑडिओ क्लिपमधलं आधीचं किंवा नंतरचं काही संभाषण आपल्याला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे तो शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि विशेषतः नदीम खान यांचं नाव त्या क्लिपमध्ये आल्यामुळे संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करावी असं आम्हाला वाटलं आणि प्रेक्षकांसमोर नक्की याच्यातली तथ्य काय किंवा सत्य बाजू काय ती मांडायची गरज आम्हाला वाटली। नदीम भाई त्याच्यामध्ये क्लिपमध्ये आपलं नाव आलं, तर ती क्लिप बघितल्यानंतर त्याच्यातलं काय तथ्य? खरं तर काल 7 तारीख आणि काल 7 तारखेला सुधाभाऊ घारे यांनी जी पत्रकार परिषद घेतली तर त्या पत्रकार परिषदबद्दल मला तर काहीच माहिती नव्हती का त्यांनी पत्रकार परिषद घेतली किंवा त्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी काय मुद्दे उपस्थित केले किंवा ते साहेबांबद्दल काय बोलले। ते आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे म्हणजे हे सगळं बघण्यासाठी वेळ नव्हतं काल मला। मी काल आमदार साहेबांच्याच कामानिमित्त बिझी असताना मला माझ्या एका समर्थकाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का भाई असा एक ऑडिओ कॉल सुधाभाऊंनी त्यांच्या पत्रकार परिषदमध्ये व्हायरल केलेला आहे म्हणून। तो जो ऑडिओ कॉल होता तो व्हायरल केलेला आहे म्हटल्यानंतर त्यात त्यांनी हे देखील मला सांगितलं की त्यात तुझं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे का नदीम भाईंचा मला फोन आला होता म्हणून असे जमदाडे पोलीस म्हणून म्हणत आहेत। मग ज्यावेळेस मी त्या ऑडिओ कॉलला पाहिलं आणि ऑडिओ कॉलला पाहिल्यानंतर ते सगळं संभाषण मी ज्यावेळेस ऐकलं तर ते संभाषण ऐकल्यानंतर मला अक्षरशः सुधाभाऊंची कीव आली का आपण ज्यावेळेस एखादं कोणाबद्दल वक्तव्य करताय तर ते वक्तव्य करताना किमान त्या गोष्टीची वस्तुस्थिती तरी जाणून घ्यायला पाहिजे होती। त्या ऑडिओ क्लिपमध्ये असं म्हणण्यात आलं आमदार साहेबांच्याबद्दल का त्या गुप्ताचे पैसे कसे काढून देता येतील किंवा वसूल कसे करून घेता येतील अशी ही सुरुवातीला जेव्हा ती ऑडिओ चालू झाली तर त्यांच्या हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं तिथे हास्य उडाला आणि तिथे साहेबांना डॅमेज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला।
त्याच्यानंतर त्या क्लिपमध्ये म्हणण्यात आलं का त्या गुप्ताची बाजू बरोबर आहे असं आमदार साहेब मांडतात आणि आता त्याची काय पैसे असतील ते त्याला कसे मिळू शकतात त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि शेवट त्या क्लिपमध्ये म्हणता साहेब म्हणले का माझा फोन आला होता असं तुम्ही म्हणू नका. तर याच्या मागचं तथ्य असं आहे की सर्वात प्रथम गुप्ता कोण व्यक्ती, गुप्ता कोणी भांडवलदार आहे का, कोणी बिल्डर आहे का, कोणी इन्व्हेस्टर आहे का, तालुक्यातलं कोणी एखादा 100 एकरचा प्रोजेक्ट चालवणारा व्यक्ती आहे का, आधी त्याचा खुलासा करा. म्हणूनच मी म्हटलं की मला क्यू येते हा जो मी म्हणजे शब्द वापरला त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे का एक मल्टीमिलियनियर किंवा कुठला करोडपती किंवा कुठला धनदांडगा किंवा कुठला खूप मोठा प्रोजेक्ट इन्चार्ज असेल किंवा खूप मोठा पैसेवाला जर का तो गुप्ता असता आणि त्याच्याकडनं खंडणी किंवा पैसे वसुलीच्या गोष्टी झाल्या असत्या तर ते ठीक आहे, मान्य केलं असतं. पण या सगळ्या गोष्टी काहीच नाही. एक सर्वसामान्य वर्गातला माझा लहानपणाचा मित्र स्वप्नील गुप्ता म्हणून ह्या माणसाचे पैसे एक तिवऱ्यातल्या काही याच्याकडे काम करणारे कर्मचाऱ्यांकडे बाकी असल्यामुळे यांनी त्या पैशांचा पाठपुरावा करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्यानंतर यांनी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केले, पत्रव्यवहार केले आणि पत्रव्यवहार केल्यानंतर याचे काही 2-2.5 लाख रुपये याच्या कर्मचाऱ्यांकडे बाकी असल्यामुळे याचा तो पत्रव्यवहार होता. त्या पत्रव्यवहारामध्ये यांनी पोलीस स्टेशनला सगळं काही माहिती दिल्यानंतर त्या पोलीस स्टेशनमधून जे जमदाडे साहेबांचा तो जो ऑडिओ कॉल आहे जो सुधाभवनपर्यंत पोचला, तो कसा पोचला, काय पोचला त्याची माहिती आम्हीसुद्धा काढत आहोत. का तो जो संभाषण आहे तो संभाषण माझ्या समोर आमदार साहेबांचा झालेला आहे. कारण ज्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो मी आणि स्वप्नील त्यावेळेस जमदाडेंनी आम्हाला सांगितलं की तुमचे पैसे तुम्हाला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, परंतु ते आमदार साहेबांच्या गावातले तुमचेच पदाधिकारी असल्यामुळे त्या पैशाला विलंब होतो आहे किंवा साहेबांचा फोन आला होता म्हणून थोडंसं आम्ही तुम्हाला त्यात मदत करू किंवा साहेबांशी तुम्ही बोलून घ्या. तर मी म्हटलं साहेबांशी जर का बोलत असेल तर मी साहेबांशी बोलणं करून घेतो. आणि त्यानंतर आम्ही तिकडनं निघून साहेबांकडे आलो आणि साहेबांकडे आल्यानंतर ती जी वस्तुस्थिती आहे ज्या याच्या कर्मचाऱ्यांनी साहेबांना जाऊन चुकीच्या पद्धतीने ट्रीट केलं तिथे जाऊन का साहेब मला फसवत आहेत किंवा मला त्रास देत आहेत किंवा काय गोष्टी ते यांच्या इंटरनली आहेत. त्याच्यामध्ये आमदार साहेबांचा काडी मात्र संबंध नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून लोक त्यांच्याकडे मदतीला जात असतात, परंतु त्यांनी जी त्यांच्याकडे जाऊन साहेबांकडे जी व्यथा मांडली ती अक्षरशः चुकीची होती. आणि ती जेव्हा व्यथा साहेबांकडे चुकीची मांडल्यानंतर स्वप्नीलने जेव्हा त्याची बाजू मांडली तेव्हा साहेबांना ती गोष्ट कळाली. म्हणून साहेबांनी तिथून जमदाडेंना फोन केला आणि सांगितलं का त्या गुप्ताचे जे काय पैसे असतील ते कुठल्या पद्धतीने त्यांना काढून देता येतील त्यासाठी तुम्ही पहिले मदत करा त्या गुप्ताला. आणि ती ऑडिओ क्लिप कशी चुकीच्या पद्धतीने काल व्हायरल करण्यात आली. माझं असं म्हणजे सुधाभाऊंना प्रश्न आहे का तुम्ही एखाद्या गोष्टीला जेव्हा तुम्ही वाचा फोडता किंवा तुम्ही अशी ऑडिओ क्लिप वगैरे व्हायरल करता किंवा तुमच्याकडे अजून काही गोष्टी असतील तर तुम्ही ते दाखवा, पण सर्वात प्रथम त्या गोष्टीची तुम्ही जाणीवपूर्वक माहिती घ्या जेणेकरून आमच्या नेत्याला बदनाम करायच्या पहिले, आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याच्या पहिले तुमची पातळी बघा. तुम्ही खूप मोठे आहात, आम्ही तुमच्याबद्दल बोलण्याएवढे मोठे नाही आहोत, परंतु तुम्ही काल जो वक्तव्य केलं साहेबांबद्दल त्या वक्तव्याचा मी तरी जाहीर निषेध करतो. कारण की साहेबांचा ह्याच्यामध्ये काडी मात्र संबंध नाही. आणि हा जो मॅटर आहे हा मॅटर 2 वर्ष जुना आहे, हा लेटेस्ट नाही आहे. तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ती ऑडिओ क्लिप वाजून आमदार साहेबांवरती जो म्हणजे त्यांनी जे काही गोष्टी केल्या असतील किंवा चुकीच्या पद्धतीने साहेबांना डॅमेज करायचा प्रयत्न केला असेल तर ते एकदम खोटं आहे आणि त्याच्यामध्ये काहीच सत्यता नाही आहे. तर आमदार महेंद्र शेठ थोरवे कर्जतसाठी काम करत आहेत, चांगल्या प्रकारे काम करत आहेत. कर्जतची जनता जी आहे ती सुज्ञ आहे, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. असा किती कोणी काय प्रकार केला तर त्या गोष्टीला आम्ही भाड घालत नाही. सगळ्यात पहिले ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला आणि गुप्ता म्हणून ज्यांचं नाव पुढे आलं ते कोणी भांडवलदार नसून कर्जत शहरातले ते एक व्यापारी आहेत. नक्की त्या दिवशी प्रकार काय झालेला, तुमची काय फसवणूक झाली आणि आमदार महेंद्र थोरवेचा उल्लेख त्या रेकॉर्डिंगमध्ये करतायत की गुप्तांना त्यांचे पैसे मिळून द्या, नक्की हा वसुलीचा फसवणुकीचा हा काय प्रकार आहे? नमस्कार. ॲक्च्युली माझ्याकडे जे 2 कर्मचारी होते ते आपल्याकडे नेहमीप्रमाणे काम करत असतात. मग तेव्हा ज्यांनी आपल्याबरोबर जे काम करताना जो रेकॉर्ड लिहिला जातो की कोण किती पैसे घेतो किती नाही घेत, त्या सगळ्या रेकॉर्डची लिस्ट आपल्याकडे आहे. आपण ते घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. जेव्हा आपलं काम बंद झालं त्यांच्यावर 2,20,000 रुपये काहीतरी बाकी निघत होते. मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या गोष्टीचा पाठपुरावा केला, सगळं केलं. तेव्हा मला पोलीस स्टेशनमधनं कळालं की आमदार साहेबांचा फोन आला होता, त्यांनी फोन केला होता. माझे सहकारी मित्र आहेत नदीम खान, मी त्यांना फोन लावला की मला आत्ताच्या आत्ता आमदारांना भेटायचं आहे. गणपती बाप्पाचे दिवस होते, आम्ही आमदार साहेबांच्या घरी गेलो. आरती चालू होती, 5 मिनटं थांबलो. आमदार साहेबांनी सांगितलं त्यांचे आई बाबा ते 2 मुलं येऊन गेली, जे कोण असतील ते माझ्याकडे काम करणारे.
तेव्हा मी त्यांना सांगितलं की साहेब, त्यांनी जे तुम्हाला सांगितलं ते चुकीचं आहे. आपल्याकडे व्यापारी असल्यामुळे सगळं रेकॉर्ड आहे, त्यांनी काय काय केलं काय नाही केलं. मी आमदार साहेबांना सगळं पटवून दिलं की साहेब हे असं असं आहे, तुम्ही जे आहे ते योग्य सांगा, यस किंवा नो, मला याच्यात काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला, ती तिवरे गावातले असून पण आमदार साहेबांनी पोलीस स्टेशनला फोन केला होता की बाबा ते आमच्या गावातले आहे, जी काय आहे ती वस्तुस्थिती बघा आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. मी आमदार साहेबांचा खरंच उपकार मानीन की त्यांनी माझ्यासमोर पोलीस स्टेशनमध्ये जमदाडेंना फोन करून सांगितलं की भले ती आमच्या गावातली जरी पोरं असतील पण गुप्ताला न्याय मिळाला पाहिजे. त्याचे जे पैसे आहेत ते मेहनतीचे पैसे आहेत, ते त्यांना नक्कीच मिळाले पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला काय करता येईल, त्यांच्याकडनं कसे वसूल करून घेता येतील ते त्यांना मिळाले पाहिजेत. आणि जी कालची व्हिडिओ होती ती माझ्या बाबतीत होती आणि हे त्याच्यामधला सगळा संदर्भ आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला ते पैसे तुमचे मिळाले का? नाही, ते तेव्हा पोलीस स्टेशनला जमदाडेंसमोर त्यांनी मला 20,000 रुपये जे आहेत माझे 2,20,000 रुपये, त्यापैकी 20,000 रुपये जाणून दिले. उर्वरित 2 लाख अजून पण बाकी आहे. अजून पण बाकी आहे. मग कदाचित आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे 100% व्यापाऱ्यांचे जे पैसे बाकी 2 लाख नक्कीच जे कथित ऑडिओ क्लिपमध्ये किंवा जे सुधाकर भाऊ घारे असतील जे पाठपुरावा करतात, इथल्या जनतेची समस्या तुम्ही आमच्याकडे घेऊन आम्ही सोडू सांगतो. तर नक्कीच या व्यापाऱ्याची एक समस्या ही सोडून द्यावीत. ह्या व्यापाऱ्यांचे 2 लाख रुपये बाकी आहेत, तर त्यांनी ते प्रयत्न केले त्या व्यक्तींकडनं वसूल करून देण्याची किंवा त्यात काय मार्गदर्शन केलं तर नक्कीच मोलाची मदत होईल. मुळात गुप्ता हा कोणी बिल्डर किंवा धनदांडगा इन्व्हेस्टर नसून कर्जत शहरातला एक सामान्य व्यापारी आहे. फसवणूक झाल्यानंतर पोलिसांनी मदत करून फसवणुकीचे पैसे वसूल करून द्यावेत असा अर्ज घेऊन गुप्ता यांनी पोलीस स्टेशन गाठलं. मात्र सत्य परिस्थिती अंधारात ठेवून जमदाडे यांनी आमदारांसोबत असलेली ती रेकॉर्डिंग व्हायरल केली. खरं तर गुप्ता यांचं प्रकरण 2 वर्षांपूर्वींचं. मग उगाच आरोप करण्यासाठी सुधाकर घारे यांनी ते खोदून काढलं का? जमदाडे यांनी सुधाकर घारे यांना कॉल रेकॉर्डिंग दिली आहे का? कॉल रेकॉर्डिंगच्या बदल्यात जमदाडे पोलिसांनी पैसे घेतले असतील का? कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सुधाकर घारे यांनी कॉल रेकॉर्डिंग का व्हायरल केली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळणार आहेत. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.